तर T20 मध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर वर्ल्ड कप घेऊन आल्यानंतर आता टीम इंडियाचा जल्लोषात स्वागत केलं जाणार आहे। ही सगळी मरीन ड्राईव्हच्या परिसरातली ही दृश्य आपण इथे पाहतो। क्रिकेट चाहते जे आहेत ते मोठ्या संख्येने आत्तापासूनच या ठिकाणी जमलेले आहेत। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरे यांच्याकडे। विनायक, मुंबईकरांचा क्रिकेट चाहत्यांचा उत्साह आपण या ठिकाणी पाहतोय। निखिल बरोबर आहे, ज्या पद्धतीने उत्साह मुंबईकरांमध्ये आहे, कारण आपली टीम जी आहे ती विजयी झाल्यानंतर या ठिकाणी येते आणि संपूर्ण मिरवणूक ज्या ठिकाणावरून सुरुवात होणार आहे त्या ठिकाणी मी सध्या नरिमन पॉइंटचा हा टोक आहे। या ठिकाणावरूनच या मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। सगळी बंदोबस्त पोलिसांकडून लावण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात क्रिकेट प्रेमी जे आहेत ते या ठिकाणी जमायला सुरुवात साहजिकच झालेली आहे। इतक्या वर्षानंतर आपला संघ जो आहे तो विजयी T20 मध्ये झालेला आहे। याआधी आपण जर पाहिलं तर महेंद्रसिंग धोनी यांनी वर्ल्ड कप जो आहे तो हा T20चा आणला होता आणि त्यानंतर आता थेट रोहित शर्मा जो मुंबईचा कॅप्टन आहे, मुंबईकर आहे आणि त्यांनी हा वर्ल्ड कप जिंकल्यामुळे मोठ्या संख्येने क्रिकेट प्रेमी सुद्धा या ठिकाणी या सगळ्या आपल्या क्रिकेटरना बघण्यासाठी, चीअरअप करण्यासाठी या ठिकाणी जमा झाले आपल्याला पाहायला मिळत आहेत। सगळ्याच क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साह आहे। थोड्याच वेळात या मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। 4 वाजता या ठिकाणी ही सगळी तयारी सुरू आहे। 5 वाजता या मिरवणुकीला सुरुवात होईल आणि 7 वाजेपर्यंत हा संपूर्ण कार्यक्रम वानखेडेमध्ये असणार आहे। मोठ्या संख्येने गर्दी जी आहे ते या क्रिकेट प्रेमींनी या ठिकाणी आपल्याला केलेली पाहायला मिळते आणि उत्साह मोठ्या प्रमाणात आहे। चीअरअप करण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक आहे। आपले जे लाडके क्रिकेटर्स आहेत त्यांना भेटण्यासाठी, बघण्यासाठी आणि मोठ्या संख्येने ही तरुणाई जी आहे ती या ठिकाणी जमा झाली आपल्याला पाहायला मिळते। पोलिसांकडून सगळा चोख बंदोबस्त जो आहे तो लावला जातोय। नरिमन पॉइंटचा हा टोक आहे। या टोका इथूनच एक विशेष बस जी आहे त्या बसच्या माध्यमातून हे सगळे क्रिकेट प्रेमी ना हात दाखवत क्रिकेटर्स जे आहेत ते निघणार आहेत आणि संपूर्ण गिरगाव चौपाटीपर्यंत ही मिरवणूक जाईल। त्या ठिकाणावरून वळसा घालून युटर्न मारून पुन्हा वानखेडे स्टेडियम कडे हे सगळे क्रिकेटर्स आतमध्ये जातील। त्यामुळे सगळी चोख बंदोबस्त या ठिकाणी केला आपल्याला